गुरुदेव दत्त. आताच आपली 11 माळी गायत्री मंत्र आणि गायत्री सहस्त्रनाम स्तोत्र याची हवनयुक्त सेवा झालेली आहे. ते हवन थंड झाल्यानंतर अ, वस्त्रगाळ करून ती रक्षा व्यवस्थित प्लास्टिकच्या डब्यात वगैरे साठवून ठेवावी. खूप पॉवरफुल रक्षा आहे आणि ती आजारी व्यक्तींना सुद्धा उपयुक्त आहे. घरातही आजूबाजूला तुम्ही टाकू शकता, शेतात टाकू शकता. जनावर जरी आजारी असेल तर त्यांच्या कपाळाला सुद्धा उतरती लावली तरी सुद्धा फरक पडू शकतो आणि कुठल्याही बाधा आपल्याला त्रास देत नाहीत. खूप पॉवरफुल आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पितृपक्ष पंधरवडा उद्या सर्व पितृ अमावस्या आहे. आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या घरी मृत व्यक्ती झालेल्या आहेत परंतु श्राद्ध कर्म केलेलं नाही किंवा त्या तिथीला करणं झालं नाही, सुतक विटाळ किंवा काही 5 दिवस तुमचे ह्या काळ पिरियड मध्ये, तर ज्यांचे ज्यांचे श्राद्ध कर्म राहिलेले आहेत किंवा ज्यांना तिथीच माहित नाहीत त्यांनी उद्या सर्व पितृ अमावस्याला पितरांसाठी नैवेद्य ठेवावा. खूप पॉवरफुल उद्याचा दिवस आहे. तर पितरांचा तर सर्व पितर 15 दिवस पृथ्वीवर असतात आणि म्हणून आपण श्राद्ध कर्म करणं आणि त्यांना पितरांना जीव घालणं, अग्नीच्या माध्यमाने असू द्या किंवा नैवेद्य ठेवण्याच्या माध्यमातून असू द्या, तुमच्याकडे फोटो असो किंवा नसो, दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्ही तो नैवेद्य पितरांना दाखवायचा आहे, वर कावळ्याला द्यायचा आहे, गाईला पण द्यायचा आहे आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे. पहा, अति उच्च कोटीची ही सेवा आहे आणि फक्त आपण मनुष्यच करू शकतो आणि म्हणून ज्यांचं ज्यांचं श्राद्ध कर्म राहिले त्यांनी करावं. उद्याही तर तुम्हाला काही करायला अडचण असेल तर तुम्ही आपल्या ह्या ग्रुपच्या माध्यमातून दत्त महाराजांना आता गणगापूरचा मेळावा आलेला आहे तर त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ देणगी सुद्धा देऊ शकता. त्याच्यानंतर उद्या अमावस्या आहे. आता सगळ्यांचे दसऱ्याच्या निमित्ताने घराची साफसफाई झालेलीच आहे. अशी साफसफाई जर दर अमावस्याला आपल्या घरात झाली तर तुम्हाला दसऱ्याला एवढा त्रास होणारच नाही. आमच्या महिला भगिनी वर्षभराचा दसरा एकदाच काढतात वर्षातून आणि आजारी पडतात. तर असं न करता तुम्ही जर दर अमावस्याला आपल्या घराची साफसफाई केली आणि घराची साफसफाई करता करता आपल्या मनाची पण साफसफाई झाली पाहिजे. मनाची साफसफाई कशी करायची? तर आपण सेवेतून आपल्या ह्या ऑनलाईन सेवा ज्या होतात तिथून आपण त्याला जॉईन व्हायचं, सेवा करायची आणि आपोआप मनाची पण साफसफाई होते आणि मनात जे नकारात्मकता शक्ती असते ती अध्यात्माने निघून जाते आणि म्हणून आता उद्याचा दिवस खूप पॉवरफुल आहे सेवेसाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रात्री अमावस्या लागते, उद्या रात्री संपणार आहे, उद्या दिवसभर अमावस्या आहे. सकाळी पंचगव्याने डोक्यावरून सगळ्यांनी स्नान करावं. ज्या काही बाधा असतात बाहेरच्या वगैरे, कारण की आपण सेवा करतो ना तर सेवा करणाऱ्या व्यक्तीला खूप त्रास होतो. बाहेर थोडं इकडे तिकडे गेलं तरी लगेच ते बाहेरच्या बाधा लगेच आपल्याकडे येतात, आकर्षित होतात. त्यांना सुद्धा ते काय म्हणतात ना, जसे देव आपल्याकडे आकर्षित होतात तसे ते बाधा पण आकर्षित होतात. मग आपल्याला त्रास होतो. डोकं दुखणं, अंग जड पडणं, काही काम करू वाटत नाही. तर अशा वेळी आपण हे पंचगव्यानी दर अमावस्याला डोक्यावरून स्नान करावं. शक्यतो आपण स्नानाचा मंत्र म्हणावा. गंगेचे, यमुनेचे व गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. हा मंत्र म्हटला तर जेवढ्या नद्यांची नाव आहेत तेवढ्या नद्या तुम्हाला बाथरूम मध्ये अंघोळ घालायला येतात. मंत्र म्हणून फक्त नदीवर जायची सुद्धा गरज नाही. त्यानंतर देवपूजेच्या अगोदर तुमचं पितरांचं काय हवन वगैरे असेल ते करू शकता. त्यानंतर पाय धुवून तुम्ही देवपूजा करायची. देवपूजा करताना सुद्धा आता सर्व तुमची घराची साफसफाई झालीच असते. देवघर सुद्धा स्वच्छ करावं. त्या खालची जागा वगैरे देव पण स्वच्छ कापुराने हळद मिक्स करून त्यांनी चोळावेत किंवा बारीक मीठ आणि लिंबाने जरी घासले तरी सुद्धा देव अगदी चकचकीत होतात. आणि असे सुंदर देवपूजा करावी. फुलं वाहावीत त्यांना, नवीन वस्त्र वगैरे बदलावेत. त्याच्या खालचे रोजच बदलायचे असतात म्हणा ते. तर अशी छान पूजा करून नंतर दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान पितरांसाठी पुन्हा तुम्ही आपला दर अमावस्याला जसं आपण एका चपातीवर बिनमिठाचा भात कुकरमध्ये शिजवायचा नाही, पातेल्यात शिजवायचा आहे. नाहीतर मग आमच्या महिला काय करतात, पातेल्यात शिजवतात पण ते पातेलं कुकरमध्ये ठेवतात. मग ती शेवटी काय उपयोग झाला त्याचा? तर नीट ऐकून घेत जा आणि व्यवस्थित करत जा. म्हणजे पातेल्यातच शिजवायचं आहे हे लक्षात घ्या. ते पातेलं परत कुकरमध्ये नाही ठेवायचं हे पण लक्षात घ्या. तर मग असा बिनमिठाचा भात शिजवलेला आपल्याला 2-3 प्रकारे वापरता येतो. तर पितरांसाठी थोडा एका चपातीवर तो नैवेद्य ठेवा, भात ठेवावा, काळे तीळ, त्यानंतर थोडंसं दही टाकावं, थोडे तुपाचा थेंब टाकावा चांगल्या तुपाचा. दक्षिणेकडे
तोंड करून पितरांना उलट्या प्रदक्षिणा मार्गाने 3 वेळा नैवेद्य दाखवावा. खाली गोल मंडल करावं. पाण्याखाली, ताटाखाली अगरबत्ती ओवाळावी. त्यांचं स्मरण करावं. तर त्यांना विनंती करावी, की आम्ही हा नैवेद्य ठेवत आहोत, तर तुम्ही तो ग्रहण करा. त्याच्यानंतर तो 12 ते 12:30च्या दरम्यान तो नैवेद्य ठेवा. ज्यांचं श्राद्ध राहिले त्यांनी श्राद्ध कर्म करा. हिरण्यदान देता येत असेल तर हिरण्यदान सुद्धा देऊ शकता ब्राह्मणाला. 1 जानव्याचा जोड, ₹11 दक्षिणा, पेढे किंवा खडी साखर अ, अशा पद्धतीने तुम्ही ते देऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्या घरातील वाहन असतील, तर ते वाहन स्वच्छ धुवून घ्या. तर त्याच्या लक्ष्मी रूपात पूजा करा. नारळ त्याच्यावरून उतारा करा नारळाचा. त्या गाडीला स्पर्श नाही करायचा. उतारा करताना गाडी चालू करायची. 7 वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हटला तरी चालू शकतो किंवा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः किंवा नवनाथाचा मंत्र जो असेल तो म्हणावा. गाडीवर उतारा करावा आणि तो नारळ फेकून द्यावा. जिकडे कचराकुंडी असेल तिकडे. तुमच्या इथं सोय नसेल तर गाडी अशी गावाच्या बाहेर न्यावी किंवा आडबाजूला जिथे आपल्याला नारळ उतारा करता येईल अशा पद्धतीने. पाण्याची बॉटल बरोबर ठेवावी. उतारा केल्यानंतर पाय धुवायला विसरू नका, हे लक्षात घ्या. नाहीतर तसेच जर तुम्ही पाय न धुता आले तर ती सगळी बाधा तुमच्याबरोबर पुन्हा घरात येते. हे लक्षात ठेवा. समजून उमजून सेवा करा. त्यानंतर तुमचे झाले टू व्हीलर, फोर व्हीलर जे काही तुमचे वाहन असतील तर ते सगळे बाधा सगळ्या त्याच्या निघून जातात. ह्या अमावास्यापासून तर पुढच्या अमावास्यापर्यंत ह्या वाहनाचा ॲक्सिडेंट होणे नाही. आणि ते ॲक्सिडेंट पण होत नाही. ते वाहन सुरक्षित, त्या वाहनात बसणारी व्यक्ती सुद्धा सुरक्षित राहते. आपण हे काय करतो, हे नुसतं ऐकून घेतो. प्रत्यक्षात कृती कुणीच करत नाही. आणि मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर मग विचारलं जातं, की आता काय करायचं? मग ह्याच्यावर सेवा काय करायची? मग तुम्ही अगोदर ती आजारी पडण्यापूर्वीच तुम्ही जर ती काळजी घेतली, तर आजारी पडायचं काही कारणच होत नाही. तसंच आपण जर दर अमावास्येला ही काळजी घेतली, तर आपलं वाहनाचा ॲक्सिडेंट होण्याचं कारणच येत नाही. जरी यदा-कदाचित झाला, तर त्याचं नुकसान नाही होत नाही आणि शक्यतो त्या वाहनातल्या व्यक्तीला सुद्धा कुठला काही त्रास होत नाही. त्यानंतर उद्या अमावास्या आहे, कर्पूर होम करावा. एका नारळावर नारळ सोलून तो शेंडी देवाकडे करावी. त्याच्यावर एक-एक कापूर जाळत-जाळत संपूर्ण घरात फिरवावा. त्यावेळेस मंत्र चालू राहू द्यावेत. अ, स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, त्यानंतर नवनाथ मंत्र असं करत-करत तुम्ही तो संपूर्ण घरात एक-एक कापूरवडी जळत असताना दुसरी ती संपत असताना दुसरी लावायची. अशा 7 वड्या संपूर्ण घरात फिरवायच्या. जे काही बाधा असेल ती ते नारळ शोषून घेतो आणि ते जर नारळ तडकला, तर ते लगेच विसर्जन करायचं आणि पाय धुवायचे. नाही तडकला, तर देवापाशी ठेवा. पाणी असेपर्यंत तो नारळ पुन्हा वापरता येतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तो नारळ फोडून खाऊ बिऊ नका. तो वाहनाचा सुद्धा नारळ बरेच जण काय करतात, गाडीला असे ओवाळतात, त्या गाडीपुढे फोडतात आणि सगळ्यांना प्रसाद वाटतात. तर ती बाधा तुम्ही पुन्हा तुमच्या शरीरात घेता, हे लक्षात घ्या. गाडीचा उतारा, गाडीवरून उतरलेला नारळ सुद्धा खायचा नाही. देवानं तिथं कर्पूर होम केलेला सुद्धा नारळ खायचा नाही. आणि पाणी असेपर्यंतच तो कर्पूर होमचा नारळ करायचा. पाणी त्यातलं आटलं की तो सुद्धा विसर्जन करून टाकायचा. आमच्या महिला काय करतात, त्याचे फोटो काढतात. तो कसा चिरलाय किंवा तो कसा तडकलाय आणि मग इकडं आम्हाला फोटो टाकतात, ग्रुपवर टाकतात, नाहीतर मग पर्सनली टाकतात. एवढे फोटो काढेपर्यंत सुद्धा ते नारळ घरात ठेवायचं नाही. तडकला ना की लगेच बाहेर जाऊ द्यायचा. ते थोड्या वेळ सुद्धा घरात ठेवायचं नाही. फोटो काढेपर्यंत सुद्धा नाही. तुम्हाला माहीत झालंय ना, तो तडकलाय, द्यायचा लगेच विसर्जन करून. त्याच्यानंतर ग्रामदेवता मान-सन्मान. आता 15 दिवस आपले प्रश्नोत्तर बंद होते. उद्यापर्यंत सुद्धा प्रश्न आपण कोणी कोणाला विचारणार नाही. हे पण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तुमचे असणारे प्रश्न आम्हाला जे सेंड करणार आहेत ते आणि पितृपक्ष सुरुवात होईपर्यंत त्याच्या आदल्या दिवसापर्यंत आम्ही सर्व प्रश्न उत्तराची सेवा सगळ्यांना सेंड केलेली आहे. तर काही-काहींचा असा प्रॉब्लेम झाले, की त्यांनी ती सेटिंग केलेली आहे 24 तासाची. तर आम्ही तुम्हाला सेवा पाठवली आहे. परंतु तुमचे आम्हाला मेसेज येतात किंवा फोन येतात, की आम्हाला सेवा मिळाली नाही. तर तुमच्या फोनची सेटिंग व्यवस्थित करून ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं ती आता सेवा आम्ही सेंड केली होती, पण ती आता तुमच्याकडे नसणार आहे. हे पण लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे सेवा असो किंवा नसो, प्रश्न असो किंवा नसो, सेवाच्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून सेवा मिळालेली असो किंवा नसो, उद्या ग्रामदेवताचा मान-सन्मान कंपल्सरी करायचा आहे. का करायचा आहे? तर तुमचा जो प्रश्न आहे, तुम्हाला सेवा आलेली असो किंवा नसो, तर ती त्या मंदिरात जाऊन आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला जी काही मंदिरं आहेत, कुलदेवता, कुलदेवी नाही. ग्रामदेवता म्हणजे आपल्या घराच्या जवळ असणारे गणपतीचं मंदिर, मारुती, त्यानंतर महादेव
त्या तुमची ग्रामदेवता, खंडोबा जे काही देवता असतील किंवा स्वामी समर्थ महाराज किंवा दत्त महाराज असे 5 किंवा 7 प्रतिनिधी स्वरूपात मंदिरांची निवड करायची आणि 2 विड्याची पानं ती त्याची देठ दक्षिणेत गेली पाहिजे. तुमचं तुम्ही त्या मंदिरात गेल्यानंतर तुमच्या मंदिरात गेल्यावर ती दक्षिण दिशा कोणत्या दिशेला आहे ते पाहून घ्यायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही ते देठ करायचे. त्याच्यावर ₹1 नाणं, सुपारी, त्यानंतर खारीक, खडीसाखर हे सगळं ठेवायचं. भीमसेनी कापूर जाळायचा, फुलवात लावायची, अगरबत्ती लावायची. हातात नारळ घ्यायचा अखंड पाणी असलेला, लक्षात घ्या. त्याच्यावर फूल ठेवायचं. आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून आम्ही आपला मान-सन्मान करत आहोत. आदरणीय अविनाश दादांच्या म्हणजे त्यांनी सेवा दिली त्यानुसार. तर तुमची ओळख सांगा त्या देवतेला. माझा अमुक-अमुक प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये अनेक महिलांनी आम्हाला असे प्रश्न विचारलेत. व्यसनाधीनता, मग ती व्यसनाधीनता कमी व्हावी. मुलं ऐकत नाहीत, तर मग तिथं तुम्ही तसं म्हणा, आमची मुलं ऐकत नाहीत त्यासाठी ते ऐकावेत किंवा शिक्षणात प्रगती नाही, अगदी मंदबुद्धी आहे. तुमचे जे प्रश्न आहेत आमच्याकडे सेंड केलेले असो किंवा नसो, तुमचे जेवढे प्रश्न असतील ते त्या प्रत्येक देवतेला तुम्ही ते गाऱ्हाण तुमचं सांगायचं आहे आणि व्यवस्थित मान-सन्मान करायचा आहे. आमच्याकडनं स्वामी सेवा करून घ्या, आलेली सेवा पूर्ण करून घ्या आणि आपले कृपाशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. असं प्रत्येक ग्रामदेवतेला तुम्ही ते सांगायचं आहे. जसं मी तुमच्याशी बोलते आता, तसंच त्या पद्धतीनं त्या देवांशी बोलायचं. फक्त तुम्हीच बोलायचं. देव काही तुमच्याशी बोलणार नाही, हे लक्षात घ्या. परंतु तुमचं काम नक्की करणार. मान-सन्मान केल्यानंतर. मान-सन्मानच्या त्या सेवेमध्ये एवढी काही ताकद आहे, की तुमचा आयसीयूमधला पेशंट सुद्धा तुम्ही बाहेरच्या हॉलमध्ये येतो. इतकापर्यंत ती पॉवर आहे त्याच्यात. म्हणून दादा नेहमी कधीही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून प्रेफरन्स ग्रामदेवता मान-सन्मानला देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटसाठी असेल तर जागृत शिवलिंगावरचं तीर्थ, अभिषेकाचं तीर्थ आणि त्या मंदिरात जाऊन मान-सन्मान करायचा. ही सेवा अगोदर देतात. तर प्रत्येकाने समजून-उमजून सेवा करा आणि अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी नारळ वेगवेगळे द्यायचे. नाहीतर म्हणचाल एकच नारळ प्रत्येक देवाला तोच नारळ फिरवायचा का? तसं नाही. तो नारळ पुन्हा तिथंच त्या देवतेला अर्पण करायचा, ठेवायचा तिथं, फोडायचा नाही. हे लक्षात घ्या. परत दुसरा नारळ घेऊन दुसऱ्या मंदिरात अशाच पद्धतीनं सगळं मान-सन्मान करायचा तिथं. तोपर्यंत तुमची मांडणी करूस्तर त्या देवतेचे स्तोत्र मंत्र तोंडात चालू राहू द्या. गणपतीचा असेल तर ध्यान मंत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, दिव्य असेल तर नवर्ण मंत्र, महादेव असेल तर आपलं तुमचं महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय असं काही काही म्हणत चला. म्हणजे त्या त्या देवता तुम्ही तोपर्यंत प्रसन्न होतात तुमच्यावर, मग त्या आकर्षित होतात. आणि आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी म्हणजे हा स्वामींचा वशिला आहे. म्हणजे मंत्रालयात गेल्यानंतर आपण ह्या आमदाराकडनं आलो, त्या खासदाराकडनं आलो, असं जे आपण सांगत असतो, तसं आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी म्हणजे आपला वशिला पहिल्यांदा लागतो तिथे किती गर्दी असली तरी सुद्धा. आणि त्या देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपली कामं 50% तिथंच होतात. पण नेमकं आपण काय करतो, आपण तीच सेवा नेमकी करत नाही. कंटाळा येतो, वेळच मिळत नाही आणि मग ते झालंच नाही, असंच नाही, तसं. पण तुम्ही ठरवलं ना, आदल्या दिवशीच ठरवायचं सगळं सामान आदल्या दिवशीच आणून ठेवायचं. का बरं तुम्ही जाऊ शकत नाही? नक्की जाणार आणि हे सगळं करणारच आहे. आता हे करत असताना आपल्याला लातूरचा मेळावा सुद्धा चांगल्या प्रकारे संपन्न होऊ द्या. जास्तीत जास्त सेवेकरी येऊ द्या. तुम्ही लातूरमध्ये राहत नसले तरी सुद्धा तुम्हाला तिथं जायचं आहे. हे पण लक्षात घ्या. गाणगापूरच्या मेळाव्यासाठी सुद्धा ग्रामदेवतांना प्रार्थना करायची आहे. गाणगापूरच्या मेळाव्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त Google फॉर्म भरू द्या. जास्तीत जास्त सेवेकरी तिथं येऊ द्या आणि आमच्याकडनं निर्विघ्नपणे हा लातूरचा मेळावा आणि गाणगापूरचं एक दिवसीय गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे, हे सुद्धा सांगायचंय. फक्त स्वतःच स्वार्थी सेवा आपल्याला तिथं मान-सन्मान नाही करायचा. ज्यावेळेस आपण विश्व कल्याणासाठी आपण तिथं त्या देवतांचा मान-सन्मान करतो, त्यावेळेस त्या देवता आपला प्रश्न न मागता सुद्धा ते सोडवत असतात. परंतु आपला उद्देश काय असतो? फक्त माझंच काम झालं पाहिजे आणि माझी सेवा, माझाच प्रश्न सुटला पाहिजे. इतरांचा नाही सुटला तरी चालेल. असा जो काही हेतू असतो तो सोडून द्या आणि आपण विश्व कल्याणासाठी कार्य करूया. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ग्रामदेवताचा मान-सन्मान कंपल्सरी सगळ्यांनी करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्या समजा तुमच्या घराच्या बाहेर जर कोहळा वगैरे खराब झाला असेल, तर तो कोहळा बांधा. व्यवस्थित धुवून आणा त्याला. 3 पट्टे ओढा. पाटावर त्याची पंचोपचार पूजा करा. त्या कोहळ्याला सांगा, की आम्ही आमच्या घराच्या संरक्षणासाठी, कुटुंबासाठी आम्ही हा कोहळा आमच्या दारावर बांधतो. त्याला लाल वस्त्राने
गाठ बांधायची. बाहेर काहीतरी खिळा वगैरे असं ते बांधून ठेवायचं. ते सगळं एक-एक कोपऱ्याहून ईशान्य कोपऱ्यापासून सुरू करून ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य आणि दरवाजा याच्याहून 7-7 वेळा तो उतरायचा आणि बाहेर दरवाजाने उतरून तो वर अडकवायचा आणि नंतर पाय धुवायचे. हे करत असताना कोणाशी बोलायचं नाही हे लक्षात घ्या. 3 पट्टे हळद, हळदीचा 1 पट्टा, कुंकाचा 1 पट्टा आणि काजळ किंवा कोळसा असं काळा पट्टा ती ओढायची त्याच्यावर आणि ते कोहळा बांधायचा. कोहळा बांधणं म्हणजे आपल्या कुटुंबावर जर कोणी करणी बाधा करत असेल, तर तो सगळा प्रयोग त्या कोहळ्यावर जाऊन हे होतं. मग आपण काय म्हणतो तो कोहळा आमचा खराब झाला. बी-एम-सी पिरियडमध्ये जसं ते पाणी पडतं तसं तशा पद्धतीने त्या कोहळ्यातून पाणी पडतं. इतकं भयानक ते पाहायला सुद्धा नको वाटतं. तर म्हणजे ती बाधा आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर होणार असते, तर ती कोहळ्यावर जाते. म्हणून तो कोहळा संरक्षण म्हणून बांधायचा आहे. त्याच्यात पण आपण कंटाळा करतो. तर हे सगळे संरक्षण पुढे काय ती काळी बाहुली उलटी लटकवायची वगैरे. तर हे सगळं प्रयोग अमावास्या दिवशी सगळे करत चला. पोस्ट पण आपल्या ग्रुपवर येतातच सेवेच्या. त्या समजून-उमजून सेवा करा. रात्री संध्याकाळी सगळ्यांनी घरातल्यांनी एकत्र बसून 11 वेळा कालभैरवाष्टक, 11 वेळा वल्गसुक्त, हातात पिवळ्या मोहऱ्या घेऊन म्हणायच्या, 4-5 अगरबत्त्या लावायच्या. ही पिवळी मोहरी आणि ती झालेली सेवेची रक्षा, त्यानंतर तुमच्या रोजच्या सेवेची रक्षा एकत्र करायची आणि ही रक्षा घरात टाकायची, बाहेर टाकायची. तुमच्या घरात ज्या घरामध्ये कालभैरवाष्टक रोज नित्यनेमाने चालू असतं, तर त्या घरात सरपटणारे प्राणी कधीच वावरत नाहीत, हे लक्षात घ्या. तर बऱ्याच महिलांचे, सेवेकऱ्यांचे आम्हाला मेसेज येतात, आमच्या इथे सर्प निघाला, इकडे निघाला, तिकडे निघाला. पण जिथं स्वामींची सेवा चालते, दत्त महाराजांची सेवा चालते, कालभैरवनाथाची सेवा चालते, तिथं सर्प दिसत सुद्धा नाही. आता आमच्या इथं मी 4-5 वर्ष झाली आता इथं वैरागमध्ये राहायला आले. त्याच्या अगोदर इथं म्हणजे मी आले की ते कायम तिकडे आमच्या तिकडे दिसायचाच म्हणजे तो असायचाच. सगळेजण घाबरायचे टॉयलेट बाथरूमला जायला. परंतु जशी इथं सेवा सुरू झाली तेव्हापासून एकदाही दिसला नाही. म्हणजे हे आपल्या सेवेचं फळ असतं पहा. त्यामुळं हे फक्त अमावास्या दिवशी करायचं असं नाही. शनिवारी, पौर्णिमेला किंवा रोज एकदा जरी तुम्ही कालभैरवाष्टक म्हटले, पिवळ्या मोहऱ्या भारून, तरी सुद्धा ते नित्यनेमाने चालू शकतं. ह्या पिवळ्या मोहऱ्या पर्समध्ये ठेवा, वाहनामध्ये पिवळ्या पिशवीत ठेवा. त्यानंतर तुमची टू व्हीलरमध्ये पण बसायचं सीट खाली ठेवा किंवा समोर जरी ते हे असेल गाडीला ते तिथे ठेवले तरी चालू शकतात. ह्याच्यामुळे गाडी पूर्ण भरली जाते, सुरक्षित राहते, संरक्षण मिळतं आणि कुठला ॲक्सिडेंट वगैरे होत नाही. सर्व समजून-उमजून सेवा करा. आज रात्री अमावास्या लागल्यामुळे लागत असल्यामुळे तुम्ही आज दुपारी जर कोरफडीचं पान तुम्ही जर काढून ठेवलं, तर ते एका पाटावर, एका कागदावर ते पानाची पूजा करायची पंचोपचार आणि त्याला हळदी-कुंकू व्हायचं. आमच्या ज्यांच्या घरात करणी बाधा जबरदस्त आहे, अशांसाठी आहे पहा. आणि त्याला पंचोपचार पूजा करून ते रात्रभर तसंच ठेवायचं. सकाळी कचरा काढताना ते विसर्जन करून टाकायचं कचऱ्यामध्ये वगैरे. तर ती करणी बाधा वगैरे जी काही बाहेरून कोणी केलेली असेल, तर ती त्याच्याबरोबर निघून जाते. त्यानंतर आपल्या किचन ओट्यावर सुद्धा कणकेचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून जरी आपण अमावास्येच्या दिवशी रात्रभर जरी लावला, तरी सुद्धा घरामध्ये एक प्रसन्न वातावरण तयार होतं. हे सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. तर समजून जर सेवा करा. त्यानंतर पहा आज संध्याकाळी आपण घटस्थापनेची माहिती सांगणार आहे. संपूर्णतः जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी जॉइन पण व्हावा, घट कसा बसवावा, काय माहिती सगळी, तर ती पण आपण सांगणार आहोत. तर आता बराच वेळ झालेला आहे, तर समजून सेवा करा. शक्यतो प्रश्न कोणी विचारू नका उद्यापर्यंत. आपल्याला सेवा, प्रश्न उत्तराची सेवा आपल्याला घटस्थापनेच्या नंतर सुरुवात होईल प्रश्नोत्तराची सेवा. तर आपल्या ग्रुपमार्फत अ, घटस्थापनेपासून दुर्गा सप्तशती पाठ संध्याकाळी मला वाटतं 6:30चा टाईम आहे वाटतं आणि रात्री पुन्हा एकदा 9:45ला पुन्हा दुर्गा सप्तशती पाठ होणार आहे. त्याच्या सर्व पोस्ट वगैरे ग्रुपवर सेंड केल्या जातील. त्या पद्धतीनं तुम्ही तो टाईम पाहून जॉइन व्हावे. अतिउच्च कोटीची सेवा दादा आपल्याकडनं करून घेत आहेत आई भगवतीची आणि म्हणून ह्या सेवेला एकमेकांपर्यंत निरोप पोच करा. त्यानंतर घटस्थापनेपासून तुमचे Google फॉर्म भरायचे ज्यांचे राहिलेले आहेत. गाणगापूर मेळावा, एक दिवसीय गुरुचरित्र पारायण. आदल्या दिवशी येणाऱ्या सेवेकरांनी Google फॉर्म भरणं कंपल्सरी आहे. ₹900 भरणं कंपल्सरी आहे. ₹900 हा नियोजनाचा खर्च आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे 6:30ला गुरुचरित्र पारायण सुरू होणार आहे. त्यामुळे मुक्कामाला शक्यतो येण्याचा प्रयत्न करावा. जे अगदी सकाळी पहाटे येणार आहेत, त्यांनी ₹500 कंपल्सरी भरणं गरजेचं आहे. आपण फॉर्म भरला आहे का? आपण पैसे सेंड केले आहेत का?
आपण स्वतः खात्री करावी. ज्यांना फॉर्म भरता येत नाही त्यांनी संपर्कात असलेल्या ऍडमिन कडे तुमचा आधार कार्डची मागची पुढची बाजू फोटो सेंड करावे. त्यांच्याकडे पैसे पण सेंड करावेत किंवा त्यांना विचारावं कोणाला पैसे सेंड करायचे. शक्यतो अभिरुचीताई आणि सोनल पवार ताई यांच्याकडे आपण ते गाणगापूरचे पैसे जमा करत आहोत. तर ज्यांना त्यांना सेंड करता येत नसेल तर आपल्या संपर्कात असलेल्या ऍडमिनशी संपर्क साधावा आणि त्यांना विचारून तसे तसे पैसे पाठवायचा प्रयत्न करावा. पैसे पाठवत असताना स्क्रीनशॉट काढा, त्याच्या खाली मेसेज टाकावा. आम्ही कशाचे पैसे पाठवत आहोत, नाव गाव टाकावं आणि गुगल फॉर्मचे पैसे असतील तर गुगल फॉर्म म्हणा. अन्नदानाची देणगी असेल तर अन्नदानाची देणगी असं म्हणा. गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मंगलताईंकडे नाव नोंदणी करा. ज्यांच्याकडे आहेत पण ते पारायणाला येणार नाही तर त्यांनी आपला ग्रंथ स्वतःजवळ ठेवू नका. ते ज्यांना जायचं आहे त्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांना वाचायला दिले तरी चालू शकतात. तिथे तुम्हाला आणि जागेवर सुद्धा ग्रंथ विकत मिळणार आहेत हे पण लक्षात घ्या. तर ज्यांच्याकडं ग्रंथ नसेल त्यांनी मंगलताईंना नाव द्या आणि तिथे ग्रंथ तुम्ही ताब्यात घ्या. अशा पद्धतीने आपल्या सेवा आहेत. लातूरला 25 ऑक्टोबरला एक दिवशी आपला महासत्संग मेळावा आहे. त्या दिवशी आदल्या दिवशी 24 तारखेला भैरवचंडी आहे. भैरवचंडी म्हणजे अति उच्च कोटीची सेवा. दुर्गा सप्तशती पाठातील वाचला कालभरष्टक लावून जी भैरवचंडी होती ही हवनयुक्त होणार आहे. आणि याच्यामध्ये पहा आई भगवतीला आपण म्हणजे विडे पण देतो, त्यानंतर तर अलंकार पण अर्पण करतो, पूर्णाचा नैवेद्य पण असतो. अति उच्च कोटीची 3 ते 4 तासाची ही सेवा असते. त्या सेवेचा सुद्धा लातूरकरांनी त्याला घ्यायचाच आहे. पण इतर जे जवळपास असणारे सेवेकरी आहेत किंवा ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा. त्या अति उच्च कोटीच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला विशेष दिवस आहे. तो तिथं सरप्राईज असेल सगळ्यांसाठी. त्यानंतर त्या दिवशी सुद्धा आदरणीय अविनाश दादांचं अमृततुल्य असं मार्गदर्शन होणार आहे. आणि आता पादुका सुद्धा लातूरमध्ये लातूरच्या जवळपासच शहरामध्ये आहेत. देवणेच गाव आहे ना ते. देवणे गावात कालच आलेले आहेत. आमच्या काय नाव ताईंचं त्या शीलाताई श्री स्वामी समर्थ. हा ताईंच्या घरी आलेले आहेत. तर त्यांच्या त्या गावातील सेवेकरी आता जर ऑनलाईन सेवेत जॉईन असतील तर त्यांनी किंवा जवळपासच्या त्या खेड्यातले वगैरे तर त्यांनी तिथं पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा. आता लातूरमध्ये पादुका सगळीकडे सर्व ऍडमिनच्या घरी फिरणार आहेत. तुम्हाला तशा पोस्ट इथं सेंड केल्या जातील, ग्रुपवर स्टेटसला ठेवले जातील. कोणाच्या घरी पादुका आहे तर प्रत्येकाने दर्शनाचा लाभ घ्यावा. त्या पादुका नसून अप्रत्यक्षपणे श्री गुरुदेव दत्त महाराज त्या पादुकांच्या रूपाने आहेत पहा. काल सोलापूरमध्ये 1 तासासाठी आलेल्या होत्या. त्या रेणुकाताईंनी अनुभव सांगितले. इतके सुंदर अनुभव होते त्यांचे की ज्यावेळेस त्या पादुकांचे पाय चेपत होते तर ते पादुका असे स्पर्श होतच नव्हता त्यांच्या मिस्टरांना. अक्षरशः पाय दाबतायत असं त्यांना थोडा वेळ भास झाला, म्हणजे जाणीव झाली. आणि खरंच त्या अद्भुत पादुका आहेत की जेणेकरून आपल्याला कुठलाही विनाशुल्क हे लक्षात घ्या, विनाशुल्क पादुकांचं दर्शन करायला मिळत आहे. हे आपलं खूप महत्भाग्य आहे आणि ही सर्व आदरणीय अविनाश दादांच्या कृपेमुळे आपल्याला हे सर्व लाभ मिळत आहेत. ते दत्त महाराज जिथं जिथं विराजमान होतात तिथं तिथं नैवेद्य ग्रहण करतातच 100%. आणि म्हणून प्रत्येकाने ह्या दर्शनाचा लाभ घ्यावा. तर संध्याकाळच्या सेवेला पण तर आपण सर्व सेवा घटस्थापनेबद्दलची सर्व माहिती आपण संध्याकाळच्या सेवेत सांगणार आहोत. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. कोणाला काय अनुभव सांगायचा ते 5 मिनिटात सांगू शकता. प्रश्न विचारू नका. नाव गाव सांगा, मधल्या सर्कलला टच करा आणि थोडक्यात अनुभव शेअर करा. श्री स्वामी समर्थ. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. ताई फक्त एक रिक्वेस्ट होती ताई, जेव्हा सप्तशतीचा पाठ सुरू होतो ऑनलाईन तेव्हा खूप स्पीड मध्ये असतो. तुमच्या स्पीडला आमचा स्पीड मॅच होत ताई नाही नाव ताई. नाव गाव प्रगती सांगा ना. सुनील बासुटकर, हा, कुठून बोलताय? पुण्याहून ताई, खराडी पुणे. बोला ना फक्त आता. एक रिक्वेस्ट होती ताई, थोडा स्पीड कमी हवाय, म्हणजे तुमच्या स्पीडला आम्ही मॅच करू ताई, थोडासा ऐका ना ताई. ताई, हा, ऐका ना ताई, बोला ना. असं सेवेत आता ही ऑनलाईन सेवा असते आणि हो प्रत्येक हो ऍडमिनला संधी दिली जाते. सगळ्यात महत्वाचं
आता ही तरी हो सेवा खूप शांतपणे होते. माझा अनुभव सांगते तुम्हाला. आम्ही ज्यावेळेस स्वामी समर्थ सेवेकरी झालो, त्यावेळेस आमच्या टायमाला संस्कृत दुर्गा सप्तशती होती ताई. आता ही तरी मराठी आहे, प्राकृत आहे, ही सगळ्यांना बर वाचता येते, शब्द उच्चार करतात. तर त्यावेळेस बर ते सेवेकरी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाचायचे, कारण प्रत्येकाला टाइमाचं बंधन आहे ताई. आणि आम्ही जर इतकं निवांत वाचत बसलो तर 10 वाजेपर्यंत दुर्गा सप्तशती होणारच नाही ताई. कसं असतं, सगळ्यांचा पण विचार करायचा असतो, सगळे जॉबला असतात, नाही दादांचा नाही पण नाही विचार नाही, का ना ताई. मला सगळं मान्य आहे ताई, ते सगळं मान्य आहे मला. फक्त असं ऐका वाटतं ना की मग बोला ऐका ताई. ताई, मी काय सांगते ते ऐका. तर त्याच्यात काय असतं माहिती का, आमचा सेवेचा स्पीड, आता काही ऍडमिन स्पीडने वाचतात, काही हळू वाचतात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आमच्या बरोबर वाचता येत नाही, ठीक आहे. पण ह्याच्यात आपण स्वतः बदल करायचा ताई. ह्याचा काय बदल करायचा, तर दिवसभरात तुम्ही स्वतः एकटीनं दुर्गा सप्तशती पाठ स्वतः करायचा. स्वतः करायचा म्हणजे त्या शब्दांची ओळख होते. हो आणि हो स्पीड लावायचा, टाइम लावायचा. पहिल्या दिवशी तुम्हाला 1 तास लागेल, दुसऱ्या दिवशी सव्वा तास लागेल आणि तिसऱ्या दिवशी तुमचा 1 तासात पाठ होईल. ज्यावेळेस तुम्ही असा प्रयोग करता ना, त्यावेळेस तुम्ही आमच्या बरोबर आपोआप होता. पण ही तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करायची पण गरज पडत नाही. म्हणजे तुम्हाला राग येऊ देऊ नका ठीक आहे ताई. ताई, चालेल. म्हणजे माझा अनुभव मी सांगते, की आपल्याला हां. म्हणजे तुम्हाला एक रिक्वेस्ट, माझी पण रिक्वेस्ट आहे तुम्हाला ताई. राग मानू नका. म्हणजे असा प्रश्न अनेक सेवेकरांना पण आहे, की आम्ही खूप भरभर वाचतो, आम्हाला वाचता येत नाही. तर ह्याच्यात प्रत्येकाने काय करावं, आपली वैयक्तिक सेवा करावी. वैयक्तिक सेवा केल्यानंतर टायमिंग लावावा. स्वामी चरित्र असू द्या, दुर्गा सप्तशती असू द्या, आणि मग ह्याच्यातून काय होतं, आपला स्पीड आपोआप वाढतो आणि तुम्ही आमच्या बरोबर चालायला लागतात. आता पुढे जाणाऱ्याला मागं ओढायचं नसतं ताई. ठीक पुढे जाणाऱ्याला पुढे जाऊ द्यायचं असतं. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही राग मानून नका. तुमच्यासाठीच नाही, इतर सेवेकऱ्यांसाठी ही सूचना आहे. ठीक आहे. त्यामुळं हो. आपण त्यांच्याबरोबर कसं चालता येईल आपल्याला, हा प्रयत्न आपण करायचा. म्हणजे थोडक्यात आपल्यात बदल करायचा, आपल्या वाचनात. तर राग ठीक. मानू नका ताई, सॉरी बरं नाही का, नाही नाही, क्षमा मागते. काही नाही. नाही ताई, काही नाही, काही नाही, प्रयत्न करेन ताई, नक्की प्रयत्न करेन. हम्म. कळलं असेल. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. दुर्गारून बोलते वैशाली पाटील. मला एक विचारायचं होतं ताई, तर आमच्या पुतण सूनला डॉक्टरांनी 7 तारीख दिली डिलिव्हरीची. मग बोला आम्ही ना, आवाज येत नाही ताई. म्हटलं माझी पुतण सून आहे, तिला डिलिव्हरीची 7 तारीख दिली आणि मी दरवर्षी घटस्थापना करते. मग आता करायची का नाही? तुम्ही तुमची घटस्थापना करायची ताई. ज्यावेळेस डिलिव्हरी होईल ना, त्याच्यानंतर घटस्थापनेला नैवेद्य दुसऱ्याच्या घरचा दाखवायला लावायचा आणि त्यांच्याकडनं घट हलवून घ्यायचा. तुमचं घटस्थापना जी आहे, आता डिलिव्हरी झालीच नाही तर तुम्ही स्थापना करायची नाही हा प्रश्न येतच नाही ताई. तुम्ही हो स्थापना करा ना, घटस्थापना करा. हो परंतु त्यावेळेस घट उठतात ना तुमच्या कुलाचाराप्रमाणे, तर हो हो त्यावेळेस ते दुसऱ्यांकडनं नैवेद्य दाखवून ते हलवायला सांगा, उठवायला सांगा, असं काही हरकत हो. नाही. कॅन्सल का. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई, कापूर होम करतात तर तेव्हा केव्हा करायचं असतं, कोण सकाळी की बोल संध्याकाळी? स्वाती हाडे बोलती पुण्यावरनं. काय काय म्हटलं तुम्ही? कापूर होम केव्हा करायचं असतो, सकाळी की संध्याकाळी? दिवसभरात कधी करू शकता, त्याला असतं काही असं, टाइमचं बरं. बंधन नाही ताई. ठीक आहे. संध्याकाळी केला तर राहतो. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे ताई. आपल्याला तो तडकलेला थांबा ना ताई. तो तडकलेला नारळ विसर्जन करत असलं तर आपल्याला तो कचरा कुंडीत किंवा बाहेर आपल्याला टाकायला सोपा जातो. हो हो. दिवसा केल्यानंतर काय, दिवसा केल्यानंतर आपल्याला एकवट होतं आणि बाहेरचे लोक पण आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, की ह्यांनी काय केलं प्रयोग म्हणून हो. संशयाने पाहतात. हा, चालेल. श्री श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. मी शुभांगी रवींद्र काळे गोटवीवरून बोलते ताई. मला पितरांविषयी थोडंसं विचारायचं होतं तुम्हाला. बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. काय झालंय ताई, माझे चुलत म्हणजे माझे सासरे आहेत ना, तर त्यांचे आई वडील वारलेले आहेत, त्यांचे आम्ही पित्र घालतो. पण त्यांचा एक चुलता होता म्हणजे आमच्या सासऱ्यांचा, ते वारलेले आहेत. त्यांना मुलगा म्हणजे मुलगी होती एक, पण ते इथं राहत नव्हत्या आणि त्यांना मुलगा वगैरे कोणी नाही, त्यांची पित्र कोणी करत नाही आणि त्यांची जमीन वगैरे आम्ही सगळेजण खातो. तर त्यांना पण घास मला द्यावा लागेल का? तुमचे सासरे जिवंत आहेत का? हो.
हा, मग सासरे तुमच्याकडे राहतात का? हो, सासरे माझ्यातच राहतात आणि ना त्यांचं म्हणजे त्यांचे आई वडील वारलेले आहेत ना, म्हणजे आमचे आजी सासू सासरे, तर त्यांचे पित्र आम्ही करतो. पण त्यांचा जे चुलता होता ना म्हणजे आमच्या सासऱ्यांचा, तर त्यांना मुलगा वगैरे काही नव्हता. त्यांची जमीन वगैरे आम्ही सगळेजण खातो आणि त्यांना एकच मुलगी होती, ती पण आता वारली. पण त्यांची पित्र वगैरे आम्ही असं काही करत नाही. तर मग म्हणजे माझ्या मुलांना पण त्रास आहे, आजारी असतात त्यांच्या सारखी. नावाने ऐका ताई, त्यांच्या नावाने तुमच्या सासरच्या हाताने नैवेद्य ठेवू शकता उद्या सर्वपित्री अमावस्याला. हो आणि आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांची तुम्ही जमीन खाता म्हणजे त्यांना वंश म्हणजे ते मुलगा नाहीये हे लक्षात घ्या. हो, मुलगा नाहीये ना, नाही नाही. त्यांची ती बुडीताची इस्टेट झाली बरं का. हा त्यांचं खात असताना 100% 30% दान करायचं असतं. तुम्हाला जर समजा हं. त्यांच्या जमिनीतून उत्पन्न जर झालं, त्याचे समजा तुम्हाला 1,00,000 रुपये मिळाले, तर 30,000 रुपये तुम्हाला अन्नदानासाठी देणगी केल्यानंतर मग त्या बाकीच्या पैशात तुम्हाला म्हणजे घरात वापरता येतात. हे लक्षात घ्या, नाही तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो बरं का. श्री स्वामी हो, समर्थ. त्रास सगळ्यांनाच आहे आमच्या घरात. म्हणजे आम्ही जेवढे जे आमचे चुलत सासरे सगळ्यांनीच घेतलेली आहे ना, तर सगळ्यांनाच आहे. पण जास्त करून माझे मुलं दोन्ही पण आजारी आहेत आणि मला कसं वाटतं की मी त्यांचा म्हणजे अन्नदानासाठी पण पैसे हे करेन आणि उद्या नैवेद्य द्या ताई. हं? सासऱ्यांच्या हाताने नैवेद्य द्या उद्या सर्वपित्री अमावस्याला. आणि गोड श्री स्वामी नैवेद्यच समर्थ. करू का भात दही भात ठेवलं तर चालेल? श्राद्धाचा नैवेद्य करा ना ताई. करू का? श्री हो, चालेल. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. स्वामी समर्थ. श्रीकाताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. हा, मी पालकर बोलते ताई. गाडीचा उतारा कसा करायचा ताई, किती वाजता उद्या अमावस्याला? तिन्ही सांजेला करायचा असतो, संध्याकाळच्या टायमाला ताई. आता सांगितलं ना ताई, त्याच्याहून 7 वेळा नारळ उतरायचा आणि फेकून द्यायचा. गाडी चालू ठेवायची त्यावेळेस. 4 व्हीलर असेल तरच गाडी चालू ठेवतात ना, बाहेरून उतारा करायचा. दक्षिण उत्तर गाडी ठेवायची. दक्षिणेकडे पाठाने तोंड त्या उत्तरेकडे करायचं कोणत्या वाहनाचं. दक्षिण उत्तर वाहन करून मग त्याचा उतारा करावा. कोणाशी बोलायचं नसतं. पाणी तिथं बाजूला ठेवायचं असतं. ते नारळ उतारा करे श्री स्वामी समर्थ म्हणा, नाही तर नवनाथाचा मंत्र म्हणा आणि लगेच नारळ लगेच विसर्जन करून पाय धुवायचे. मग तुम्ही गावाच्या बाहेर जाऊन जरी पाण्याची बॉटल घेऊन बाहेर ठेवली आणि नारळ उतारा करून फेकला नारळ, तरी चालू शकतो. आजूबाजूला मुलं नसले, उतारा करताना कधी जवळपास मुलं नसली पाहिजेत. कोणी कोणाशी बोलायचं नसतं. उतारा करणाऱ्याने तर अजिबात बोलायचं नाही. आणि जो उतारा करतोय त्यानेच मंत्र म्हणायचे, बाकीच्यांनी मंत्र म्हणायचे नाही. नाही तर मग ती बाधा तुमच्यावर येऊन बसते. तुम्ही काय पाय धुत नाही, काय नाही, असे प्रकार होऊ शकतात. ज्याला उतारा कारण सगळ्यात महत्वाचं, जे उतारे करणारे असतात की नाही, शक्यतो पुरुषांनीच करावे नारळ उतारा, महिलांनी करू नये. आणि जे उतारे करणारे आहेत, त्यांची स्वामी सेवा चालू असली पाहिजे. 3 अध्याय क्रमशः वाचन रोज नित्यनेमाने 11 माळी स्वामी समर्थ जप चालू असला पाहिजे आणि इतर सेवा पण चालू पाहिजेत. हे लक्षात घ्या. तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं, म्हणजे तो उतारा पटकन होतो. हे पण लक्षात घ्या. उतारा करताना काळजी घ्यायची. श्री स्वामी समर्थ. आपण प्रार्थना घेऊया. खूप उशीर झालाय आता. बाकीची सेवा आहेत. सगळ्यांनी हात जोडा प्रार्थनेसाठी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य श्री अविनाश दादा की जय. भारत माता की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभ महाराज चरणार्पण मस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पण मस्तु. श्रीपादराजम शरणम प्रपदे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. संध्याकाळी 7च्या सेवेत पुन्हा जॉईन व्हा. श्री स्वामी समर्थ.